हा जीव इतका अडाणी आहे की समजून उमजून तो स्वतः काही सोडण्यास तयार होत नाही. पण जेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्हास ब्लड प्रेशर आहे, तेव्हा कामकाज बंद करा. विश्रांती घेतली नाही तर तुम्हास धोका आहे, तेव्हा कुठे माणूस घरात बसतो. या रीतीने डॉक्टरांच्या सांगण्यावरून माणसे कामधंदा सोडतात. धृतराष्ट्र म्हणतो, दादा तुझे म्हणणे ठीक आहे, पण मी तर आंधळा आहे, एकटा कुठे जाऊ. विदुर म्हणाला, दादा दिवसा तर धर्मराज तुम्हाला जाऊ देणार नाही, म्हणून मध्यरात्रीच आपण निघू. धृतराष्ट्र व गांधारीला घेऊन विदुर सप्तस्त्रोत तीर्थाला गेला. सकाळ झाल्यावर धृतराष्ट्राच्या महालात धर्मराज गेला. तेथे त्याला काका दिसले नाहीत. त्याला वाटले आम्ही त्यांच्या 100 मुलांना ठार केले, म्हणून त्याने आत्महत्या केली असावी. जोपर्यंत काका काकीचा शोध लागत नाही तोपर्यंत मी तोंडात पाणीही घेणार नाही. धर्मात्मा जेव्हा व्यथित होतात तेव्हा त्यांना भेटण्यास संत येत असतात. धर्मराजाकडे तेव्हा नारद आले. धर्म नारदास म्हणाला, माझ्या पापामुळेच काका निघून गेले. वैष्णव तोच होय जो आपलेच दोष पाहत असतो, दुसऱ्याचे नव्हे. नारद धर्मराजाला समजावून सांगतात की धृतराष्ट्राला सद्गती मिळणार आहे, चिंता करू नकोस. जेथे काका जातील तेथे तुलाही जावयाचे आहे. प्रत्येक जीव मृत्यूच्या अधीन आहे. आजपासून 5व्या दिवशी काकांना सद्गती मिळेल, नंतर तुझी पाळी येईल. काकासाठी आता रडू नकोस, आता आपलाच विचार कर. मृत्यूच्या तावडीत गेलेली व्यक्ती कधी परत येत नसते. जीवाने स्वतःसाठी रडावे हे ठीक आहे, पण जगात मरे एक त्याचा दुजा शोक वाहे असेच दिसते. पण दुसऱ्यासाठी रडणारा हे समजत नाही की तो आज मेला, उद्या मलाही मरावे लागणार आहे. दररोज या गोष्टीचा विचार केला पाहिजे की मला शेवटचा दिवस गोड करावयाचा आहे. तुमच्या मृत्यूला अजून 6 महिने आहेत. तू आपल्या मरणाचा विचार कर, असे सांगून सूत सावध करतात. अंथरुणावर पडल्यानंतर म्हणजे अंतकाळी आलेले शहाणपण काय कामाचे, ते निरर्थक होय. जय जय राम कृष्ण हरी.